बॉम्बे टू बंगळूर. उन्हाळ्याची नुकतीच सुरुवात होती. मी गुलबर्गा स्टेशनात उद्यान एक्सप्रेस मध्ये चढत होतो. मी डब्यात चढलो आणि पाहिलं तर सेकंड क्लासचा रिझर्व डबा लोकांनी जमा भरला होता. खरं तर डबा फक्त रिझर्वेशन केल्यांसाठीच होता, पण असं असूनही अधिकृतपणे खूप माणसं आता आत घुसून दाटीवाटीनं बसली होती. कर्नाटक राज्यात इकडच्या भागात हैदराबाद कर्नाटक असं संबोधण्यात येतं, कारण हैदराबादच्या निजामाची येथे राजवट होती. या भागात पाण्याचं सदोदित दुर्भिक्ष असतं, त्यामुळे इथली जमीन वृक्ष कोरडी असते. उन्हाळ्यात शेतकरी या दुर्भिक्ष जमिनीतून पिकं घेऊ शकत नाहीत. त्यामुळेच अनेक गरीब शेतकरी आणि भूमिहीन मजूर उन्हाळ्यात हैदराबाद कर्नाटकामधून बंगळूर किंवा इतर मोठ्या शहरात कामाच्या शोधात निघतात. ते बरेचदा नव्या इमारतींच्या बांधकामावर काम मिळवतात. मग पावसाळ्यात आपल्या गावी परतून पिकांची पेरणी करतात. म्हणूनच त्या दिवशी ट्रेनच्या डब्यात नेहमीच्या तिप्पटी गर्दी होती. मी माझ्या जागी बसलो, पण लोकांच्या धक्काबुक्कीमुळे बाकाच्या अगदी कोपऱ्यात ढकलली गेले. खरं तर तो बाक फक्त 3 लोकांचा होता, पण आम्ही 6 लोक त्यावर बसून होतो. मी आजूबाजूला एक नजर टाकली. अनेक विद्यार्थी आपल्या करिअरची आणि भावी आयुष्याची स्वप्न डोळ्यात घेऊन बंगळूरला निघाली होती. डब्यात काही व्यापारी सुद्धा होते. त्यांच्याच बंगळूरमधून मला खरेदी करून तो स्वतःच्या गावी आणून विकण्याविषयी चर्चा चालू होती. काही सरकारी अधिकारी गुलबर्ग्यावर टीका करत बसले होते. काय ठिकाण आहे. उन्हाळ्यामुळे इथे राहणं खरंच असह्य होतं. लोक इथे बदली झाली की त्याला काळ्या पाण्याची शिक्षा उगीच नाही म्हणतात. इतक्या तिकीट तपासणीस येऊन लोकांची तिकीट तपासू लागला. कुणाकडे रिझर्वेशन आहे, कुणाकडे नाही ते पाहू लागला. कुणाकडे नसतं तिकीट होतं आणि कुणाकडे रिझर्वेशन होतं. हे लोकांकडे बघून सांगणं कठीण होतं, पण काही लोक नुसतं साधं तिकीट काढून आत चढले होते. त्यांनी स्लीपर बर्थचं रिझर्वेशन केलंच नव्हतं. प्रवास रात्रभरचा होता आणि डब्यात स्लीपर बर्थची संख्या बेताचीच होती. ज्या लोकांनी बर्थचं रिझर्वेशन केलं नव्हतं ते तिकीट तपासण्याच्या हातपाय पडून विनवण्या करत होते. काहीतरी करा, पण आम्हाला जागा द्या, असं त्याचं म्हणणं होतं. सगळ्यांचा नुसता गलका चालू होता. सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेणं त्याला खरोखरच कठीण जात होतं. पण विना तिकीट प्रवास करणाऱ्या लोकांना मात्र तो घारीच्या नजरेने शोधून काढत होता. तशी माणसं त्याला दीनवाणेपणे सांगत होती, सर, या आधीची ट्रेन रद्द झाली हो. आमचं त्या गाडीत रिझर्वेशन होतं. आता यात आमची काय चूक आहे. आम्ही आता परत दुसऱ्यांदा तिकिटाचे पैसे का म्हणून भरायचे. काही लोक त्यांच्या पुढे गयावया करत होते. सर, मला स्टेशनवर पोहोचायला उशीर झाला. तिकिटासाठी भली मोठी रांग होती. तिकीट काढण्या इतका वेळ नव्हता सर, म्हणून मग मी या डब्यात चढलो. या तिकीट तपासणीसाला भावना श्रीकृष्णाच्या गीतेचं चांगलं ज्ञान असावं, कारण तो अत्यंत स्थितप्रज्ञ वृत्तीनं त्या सर्वांच्या कथा ऐकून घेत होता.
आणि विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नवी तिकीट फाडून देत होता. अचानक माझ्याकडे वळून तो म्हणाला, तुमच्या तिकिटाचं काय? मी माझं तिकीट मगाशीच तुम्हाला दाखवलंय. तुम्ही नाही मॅडम, तुमच्या बर्थ खाली एक मुलगी दडून बसली आहे. बाहेर ये, तिकीट कुठे तुझं? मग अचानक माझ्या लक्षात आलं, माझ्या बर्थच्या खाली कुणी बसलंय. हे तर मला कळलंच नव्हतं. त्या तिकीट तपासनीसानं दरडावून सांगितल्यावर ती मुलगी बाहेर येऊन उभी राहिली. ती हडकुळी काळसर होती, प्रचंड भेदरलेली होती. तिचे डोळे रडून रडून सुजले होते. ती साधारणपणे 13-14 वर्षांची असेल. तिचे केस विस्कटलेले होते आणि अंगात फाटका स्कर्ट ब्लाउज होता. ती दोन्ही हातांची घडी घालून थरथरत उभी राहिली. त्या तिकीट तपासनीसानं परत विचारलं, तू कोण आहेस? कुठल्या स्टेशनात चढलीस? कुठं निघाली आहेस? तुला पूर्ण प्रवासाच्या तिकिटाचे पैसे आणि शिवाय दंड पण भरावा लागेल. ती मुलगी काहीच बोलत नाही. तो तिकीट तपासनीस आता वैतागला. आणखी एका प्रवासी विना तिकीट सापडल्यामुळे त्याला राग आला होता. त्यानं तो राग त्या मुलीवर काढला. त्याच्यासारख्या घरातून पळून जाणाऱ्या मुलामुलींचं मला सगळं चांगलं ठाऊक आहे. तुम्ही ट्रेनमधून फुकट प्रवास करता आणि आम्हाला ताप देता. तू माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाहीयेस आणि तुझ्या तिकिटाचे पैसे भरत नाहीयेस. मला माझ्या वरिष्ठांना तोंड द्यावं लागतं. ती मुलगी काहीच बोलत नव्हती. आजूबाजूच्या लोकांना त्या सगळ्यांशी काही देणं घेणं नव्हतं. त्यांच्या आपापसात गप्पा चालू होत्या. काही लोक तिकिटासाठी पैसे काढून मोजत होते, तर काही पुढच्या वाडी स्टेशनात उतरण्यासाठी तयारी करत होते, तर काही डबे उघडून जेवायला बसायच्या तयारीत होते. मला मात्र हे सगळं वेगळंच वाटत होतं. आजवरच्या सामाजिक कार्याच्या इतक्या प्रचंड मोठ्या अनुभवांमध्ये हे कसं कुठंच पाहायला मिळालं नव्हतं. ती मुलगी मात्र काही एक न ऐकू आल्यासारखी, काही न बोलता नुसती उभी होती. त्या तिकीट तपासनीसानं तिचं बखोट पकडून तिला पुढच्या स्टेशनवर उतरून जाण्यास धमकावून सांगितलं. तो असंही म्हणाला, मी स्वतःच आता तुला पोलिसांच्या हवाली करतो, मग ते तुला अनाथ आश्रमात दाखल करतील. मला नसती डोकेदुखी नको. वाडी आली की उतरायचं. ती मुलगी रेसभरही हल्ली नाही. आता मात्र त्या तपासनीसानं तिला जबरदस्तीनं त्या डब्याच्या बाहेर हाकलायला सुरुवात केली. अचानक मला काहीतरी विचित्र वाटू लागलं. मनाला कसकसं वाटू लागलं. अस्वस्थ झाले. मी उठून उभी राहत त्या तपासनीसास म्हणाले, सर, तिच्या तिकिटाचे पैसे मी भरते. रात्र पडायला लागली आहे. आता यावेळी ही तरुण मुलगी त्या प्लॅटफॉर्मवर एकटी काय करेल? त्या तिकीट तपासनीसानं भुवया उंचावून प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पाहिलं. तो म्हणाला, मॅडम, तिच्या तिकिटाचे पैसे भरायला तुम्ही पुढे आलात, हा तुमचा चांगुलपणा. पण मी अशी या मुलीसारखी खूप मुलं पाहिली आहेत. ती कधीही कुठल्याही स्टेशनात चढतात आणि पुढचं स्टेशन आलं की उतरून जाऊन दुसऱ्या एखाद्या ट्रेनमध्ये शिरतात, भीक मागतात आणि पाहिजे त्या जागी उतरतात. कधीच तिकीट काढत नाही. ही मुलगी काही वेगळी नाही. तिच्यावर तुम्ही कशाला तुमचे पैसे फुकट घालवता? तुम्ही तिकीट काढून दिलं तरीही ती प्रवास करेलच याची काही खात्री नाही. त्यापेक्षा तिला थोडे पैसे का नाही देत? ते घेऊन ती जाईल उतरून. मी डब्याबाहेर पाहिलं. आमची ट्रेन वाडी जंक्शन मध्ये शिरत होती.
प्लॅटफॉर्मवर दिव्यांचा लखलखाट होता. चहा, ज्यूस आणि खाद्यपदार्थ घेऊन विक्रेत्यांची डब्याकडे येण्याची एकच लगबग सुरू होती. रात पडली होती. त्या तपासणीचा सल्ला मानायला माझं मन काही तयार होत नव्हतं. माझं मन मला काही वेगळंच सांगत होतं. त्या तपासणीचं म्हणणं खरं होतं. तरी पण माझं असं काय फार मोठं नुकसान होणार होतं? काही रुपयांचा तर प्रश्न होता. सर, असू दे, तरीही मी तिच्या तिकिटाचे पैसे भरते, मी त्या मुलीला म्हणाले. तुला कुठं उतरायचं आहे? त्या मुलीनं अविश्वासानं माझ्याकडे पाहिलं. त्या क्षणी माझं लक्ष तिच्या सुंदर काळ्या भोर डोळ्यांकडे गेलं. पण त्या डोळ्यात आता दुःखाची औदासिन्याची छाया पसरली होती. तो तिकीट तपासनीस माझ्याकडे बघत हसू लागला. मी तुम्हाला सांगतो मॅडम, अनुभवाशिवाय शहाणपणा येत नाही. मग तो त्या मुलीकडे बघत म्हणाला, चल निघ, उतरून जा. मग तो माझ्याकडे वळून बघाला. मॅडम, तुम्ही तिचं तिकीट काढताय ना, त्यापेक्षा तिला 10 रुपये देऊन टाका आणि मोकळं व्हा. ती त्यानं अधिक खुश होईल. पण मी त्याचं काही एक ऐकलं नाही. मी त्याला सरळ त्या ट्रेनच्या शेवटच्या स्टेशनचं बंगळूरचं तिकीट द्यायला सांगितलं. त्या मुलीला जिथे कुठे उतरून जायचं असेल तिकडे जाऊ दे, असा मी मनात विचार केला. त्या तपासनीसानं माझ्याकडे रोखून पाहिलं. तो म्हणाला, पण मॅडम, त्या पोरीला बर्थ मिळणार नाही. आणि विना तिकीट प्रवासाचा दंड भरावा लागेल. मी काही न बोलता पर्स उघडली. तो तपासनीस म्हणाला, ठीक आहे, भरत आहात तर भरा पैसे, पण ट्रेनच्या सुरुवातीच्या स्टेशन पासूनच भाडं भरावं लागेल. ती ट्रेन मुंबई व्हीटी पासून सुटून बंगळूरला निघाली होती. मी शांतपणे पैसे भरले. तिकीट तपासनीस तिकीट देऊन रागानं निघून गेला. ती मुलगी अजूनही काही न बोलता तिथे तशीच उभी होती. आता त्या मुलीकडे अधिकृत तिकीट होतं. मग मी माझ्या सहवाशाला थोडं सरकून घेऊन तिला जागा करून देण्यास सांगितलं. तो जरा नजराजीनच सरकला. मग मी त्या मुलीला बाकावर बसण्यास सांगितलं, पण ती बसेना. मी फारच आग्रह केल्यावर ती डब्यात खालीच बसली. मी तिच्यासाठी जेवण मागवलं. जेवायचा डबा आल्यावर तो नुसता आपल्या हातात घट्ट पकडून बसली. पण तिनं काही खाल्लं नाही. तिनं खावं, बोलावं म्हणून मी खूप प्रयत्न केले, पण तिनं त्यातलं काही एक केलं नाही. अखेर हार मानून मी तिचं तिकीट तिच्या हाती ठेवले आणि म्हणाले, हे बघ, तू माझ्याशी काहीच बोलत नाहीस, त्यामुळे तुझ्या मनात नक्की काय आहे हे मला कसं कळणार? हे घे तिकीट आणि तुला जिकडे जायचंय तिकडे जा. हळूहळू रात्र झाली. काही लोकांनी खाली डब्याच्या जमिनीवर पथाऱ्या पसरून झोपण्याची तयारी सुरू केली, पण ती मुलगी मात्र तशीच बसून राहिली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला मला जाग आली. ती बसल्या बसल्या पेंगत होती. त्याचा अर्थ ती मधल्या कुठल्याही स्टेशनवर उतरून गेली नव्हती, पण तिच्याजवळ जेवणाचा डबा पडला होता. तो रिकामा होता. निदान तिच्या पोटात 4 घास गेले याचाच मला आनंद वाटला. ट्रेन बंगळूरच्या जवळ पोहोचली. आता आमचा डबा बराचसा रिकामा झाला होता. आता तरी तिनं बाकावर बसावं असं मी तिला सांगून पाहिलं. या खेपेस तिनं ते ऐकलं आणि ती बसली. हळूहळू ती बोलू लागली. तिचं नाव चित्रा असल्याचं तिनं मला सांगितलं. बिदर जवळच्या एका खोड्यात ती राहत होती. तिचे वडील हमाल होते आणि तिच्या स्वतःच्या जन्माच्या वेळीच तिच्या आईचा मृत्यू झाला होता. तिच्या वडिलांनी पुनर्विवाह केला होता. त्यानंतर त्यांना त्या दुसऱ्या बायकोपासून 2 मुलं झाली होती
पण काही महिन्यांपूर्वीच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. तिच्या आईनं त्यानंतर तिला रोज मारहाण करण्यास सुरुवात केली. ती तिला धड जेवायलाही देत नसे. तिच्या अंगावर मारायचे वण होते. तिच्या फाटक्या ब्लाउजवर रक्ताचे डाग होते. ती सत्य सांगत होती हे नक्की. तिला त्या तसल्या आयुष्याचा कंटाळा आला होता. तिला घरी कुणाचाच आधार नव्हता. त्यामुळे ती घर सोडून बाहेर पडली होती. एव्हाना आमची ट्रेन बंगळूर स्टेशन मध्ये शिरत होती. मी चित्राचा निरोप घेऊन प्लॅटफॉर्मवर उतरले. माझा ड्रायव्हर येऊन थांबलाच होता. त्यानं माझ्या बॅग उचलायला सुरुवात केली. माझ्याकडे कुणीतरी टक लावून पाहत असल्याची मला अचानक जाणीव झाली. मी मागं वळून पाहिलं तर उदास नजरेने चित्रा माझ्याकडेच पाहत होती. पण मी तिच्यासाठी याहून जास्त काय करू शकणार आहे? मी माझ्या कारच्या दिशेने चालू लागले. मग पाहिलं तर चित्रा माझ्या माग येत होती. या संपूर्ण जगात तिचं कुणीच नाही हे मला माहित होतं. आता माझ्या पुढे मोठा प्रश्न पडला. तिचं काय करायचं ते मला कळेना. मी तिच्याविषयी वाटणाऱ्या सहानुभूतीपायी चित्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मी तिच्याशी चांगलं वागले. तिला माणुसकी दाखवली म्हणून ती मला चिकटून पाहत होती. मी कारमध्ये बसले तेव्हा ती माझ्याकडे एकटक पाहत खिडकीपाशी उभी राहिली. मला क्षणभर भीतीच वाटली. मी हे काय करते आहे? मी स्वतःलाच प्रश्न विचारला. त्या वाडी जंक्शनवर ती मुलगी सुरक्षित राहील का नाही ही काळजी मला वाटली. आणि आता या एवढ्या मोठ्या बंगळूर शहरात मी तिला एकटीला सोडून देत आहे हे तर आधीच्या पेक्षाही वाईट होतं. इथे तर चित्राच्या बाबतीत काहीही घडू शकतं. शेवटी तीही एकच मुलगी आहे ना. तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी इथे कितीतरी लोक टपलेले असतील. मग तिला माझ्या गाडीत बसायला सांगितलं. माझा ड्रायव्हर चौकस नजरेने तिच्याकडे बघत होता. आम्हाला माझा चित्रा राम याच्या घरी घेऊन चल असं मी ड्रायव्हरला सांगितलं. राम निराधार मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगवेगळे 2 अनाथाश्रम चालवते आणि इन्फोसिड फाउंडेशन तर्फे त्याला कायमस्वरूपी आर्थिक मदत देते. चित्रा काही काळ त्या आश्रमात राहिली आणि काही आठवड्यानंतर मी माझे दौरे संपवून परत आले की मग बोलून तिच्या भविष्याविषयी काहीतरी ठरवता येईल असा मी विचार केला. तिथे त्या आश्रमात 10 मुली होत्या आणि हातातल्या 3 चित्राच्या वयाच्या होत्या. तिथे राहणाऱ्या मुलींपैकी जवळपास सगळ्याच मला ओळखत होत्या. मी चित्राला घेऊन त्या आश्रमात पोहोचले. मला पाहून तेथील लेडी सुपरवायझर पुढे आल्या. मी त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली आणि चित्राला त्यांच्या स्वाधीन केलं. मी चित्राला म्हणाले, हे पहा, तू 2 आठवडे या ठिकाणी राहू शकतेस. मुळीच काळजी करू नकोस. ही माणसं फार चांगली आहेत. मी 2 आठवड्यानंतर तुला भेटायला येईल. तू इथून पळून जाऊ नकोस. निदान मी परत येईपर्यंत तरी राहा इथे. इथल्या लेडी सुपरवायझर आहेत ना, त्यांच्याशी मोकळेपणाने बोल. त्यांना सगळे अक्का म्हणतात. अक्का म्हणजे वडील बहिणीचं असं ना. मग ती त्या सुपरवायझर बाईकडे थोडे पैसे दिले आणि त्या मुलीसाठी कपडे व आवश्यक वस्तू आणण्यास त्यांना सांगितलं. 2 आठवड्यानंतर मी माझ्या त्या आश्रमात गेले. तिथे ती चित्रा असेलच याची मला मुळीच खात्री नव्हती, पण ती तिथे होती. इतकंच नव्हे तर ती पूर्वीपेक्षा कितीतरी आनंदी होती. हे पाहून मला आश्चर्य वाटलं. आयुष्यात प्रथमच तिला चांगलं जेवायला खायला मिळालं होतं.
तिच्या अंगात नवे कपडे होते आणि ती स्वतःपेक्षा लहान असणाऱ्या मुलींचा अभ्यास घेत होती. चित्रा शाळेत असताना अभ्यासात चांगली हुशार होती आणि तिला मोठ्या शाळेत पुढे शिकायचं होतं, पण तिच्या घरच्यांनी शिकू दिलं नाही. हे तिनंच आम्हाला सांगितलं. इथे ती चांगली आरामात आहे आणि तिची पुढे शिकण्याची इच्छा आहे, सुपरवायझर बाई मला सांगू लागल्या. चित्रा जवळच उभी राहून उत्सुकतेने आधीरतेने माझ्या चेहऱ्याकडे बघत होती. सुपरवायझर बाई पुढे आल्या, म्हणाल्या, ही चित्रा फारच चांगली मुलगी आहे बर का. ही इथली साफसफाई करते, स्वयंपाकघरात मदत करते आणि लहान मुलांना सांभाळून ते सुद्धा. मॅडम, तुम्ही तिच्याबद्दल काय ठरवलं आहे? आम्ही तिला इथे ठेवून घेऊ का? थोड्या वेळानं राम पण आला आणि आमच्या चर्चेत सहभागी झाला. चित्राला जवळच्या शाळेत घालू असं रामनं सुचवलं. मला ते पटलं. चित्राला जेवढं शिकायचं आहे तेवढं शिकू दे. तिच्या शिक्षणाच्या खर्चाचं मी पाहील असं सांगून मी तिथून निघाले. चित्राला नवं घर मिळालं होतं. तिच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली होती. तिच्यामुळे मी निर्धास्त होते. नंतर मी माझ्या कामात व्यस्त होऊन गेले आणि मला वर्षाकाठी एकदाच त्या अनाथ आश्रमात जायला सवड मिळू लागली. पण मी नियमितपणे तिकडे फोन करून चित्राची खुलाशी विचारत असे. तिचा अभ्यास व्यवस्थित चालला आहे ना आणि तिची चांगली प्रगती चालू आहे ना हे मला माहित होतं. अशी काही वर्षे गेली. एक दिवस रामनं मला फोन करून कळवलं की चित्रानं 10वीच्या परीक्षेत 85% गुण मिळवले होते. पण मी मुद्दाम आश्रमात जाऊन तिचं अभिनंदन केलं. तिला खूपच आनंद झाला. ती मोठी झाली होती. तिच्या अंगी भरपूर आत्मविश्वास आला होता. तिचे सुंदर काळेभोर डोळे त्या आत्मविश्वासानं चमकत होते. तिला जर कॉलेजात जाऊन पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी लागणारा खर्च करायला मी तयार होते. मी तिला तसं सांगितलं. त्यावर ती म्हणाली, नको अक्का, मी माझ्या मैत्रिणींशी बोलून एक निर्णय घेतला आहे. मी कम्प्युटर सायन्स मध्ये डिप्लोमा करायचं ठरवलंय. म्हणजे मला 3 वर्षातच नोकरी मिळेल. त्यापेक्षा 3 इंजिनिअरिंगला जावं, BA व्हावं असं मी सुचवलं. पण तिनं त्या नम्रपणे नकार दिला. शक्य तितक्या लवकर स्वतःच्या पायावर उभं राहण्याची तिची इच्छा होती. पण खरं सांगायचं तर मला सुद्धा अंतर्यामी कुठेतरी तिचा हा विचार पटला होता. त्यानंतर 3 पावसाळे गेले. चित्राचं कम्प्युटरचा डिप्लोमा पूर्ण केला. तिनं त्यातही अगदी घवघवीत यश मिळवलं. तिला लगेच एका सॉफ्टवेअर कंपनीत असिस्टंट टेस्टिंग इंजिनियर म्हणून नोकरी मिळाली. नोकरीत पहिला पगार मिळताच ती एक साडी आणि मिठाई घेऊन मला भेटायला माझ्या ऑफिसात आली. ते पाहून माझं हृदय हेलावलं. नंतर मला कसं कळलं की तिनं त्या पहिला पगार अशा प्रकारे आश्रमातील सर्वांना काही ना काही भेटवस्तू आणण्यास संपवला होता. काही दिवसानंतर एका नवीन समस्येवर चर्चा करण्यासाठी मला रामचा फोन आला. चित्रा आता नोकरीला लागली आहे आणि हा आश्रम तर विद्यार्थ्यांसाठीच आहे. त्यामुळे आता नियमानुसार तिला इथे राहता येणार नाही, राम म्हणाला. मग मीच यावर एक तोड काढला. मी रामला म्हणाले, चित्रा आश्रमात राहण्याबद्दल दरमहा काही भाडं आश्रमाला द्यावं असं मी तिला सुचवते. तिचं लग्न होईपर्यंत तुम्ही त्या अटीवर तिला तिथे राहण्याची परवानगी द्या. एका अनाथ
अविवाहित मुलीला राहण्यासाठी त्या आश्रमाहून दुसरी चांगली जागा सुरक्षित कुठली मिळणार असं मला वाटलं. राम मला म्हणाला, मग तुम्ही चित्रासाठी स्थळ बघणार का? आता ही तर एक नवीच आणि चांगलीच मोठी समस्या होती. मी चित्राची अनौपचारिकपणे का होईना पण पालक होते. तेव्हा एकतर मी तिच्यासाठी चांगला मुलगा शोधणं, नाहीतर तिनं स्वतःचा जोडीदार स्वतः शोधणं असे दोनच पर्याय होते. ही तर फारच मोठी जबाबदारी होती. नाहीतरी मला स्वतःहून उठून कोणत्या तरी संकटात जाऊन फसण्याची सवय होती असं सगळे म्हणतातच. पण त्या संकटामधून बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा नेहमीच देवच मला दाखवतो. मी रामला म्हणाले, ती आता फक्त 21 वर्षाची आहे. तिला आणखी काही वर्ष नोकरी करू दे. दरम्यान जर एखादं चांगलं स्थळ नजरेसमोर आलंच तर तू मला कळव. मग मी चित्राला फोन करून तिला त्या आश्रमात भाडं देऊन राहता येईल असं सांगितलं. तिनं ते आनंदानं मान्य केलं. दिवसांमागून दिवस, महिन्यांमागून महिने लोटत एक दिवस मी दिल्लीत असताना अचानक चित्राचा फोन आला. ती खूप आनंदात होती. अक्का, माझी कंपनी मला अमेरिकेला पाठवते आहे. मला खरं तर तुम्हाला भेटून तुमचे आशीर्वाद घ्यायचे होते, पण तुम्ही तर इथे बंगळूरमध्ये नाही आहात. मला चित्रानं सांगितलेली ती बातमी ऐकून अत्यंत आनंद झाला. मी म्हणाले, चित्रा, तू आता परदेशात जात आहे. सांभाळून राहा, स्वतःची काळजी घे आणि माझ्या संपर्कात राहा बरं का. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच. अशी बरीच वर्षे गेली. मधूनच कधीतरी चित्राची ईमेल येत असे. तिचं उत्तम चांगलं होतं. अमेरिकेत वेगवेगळ्या शहरात तिला कामासाठी पाठवण्यात येईल. ती आयुष्याचा उपभोग घेत होती, मजेत होती. ही जिथे कुठे असेल तिथे सुखात होती अशी मी देवाची प्रार्थना करत होते. सान फ्रान्सिस्को कन्नडकूट नामक एक संस्था आहे. हे कन्नड भाषक परिवारांचं मंडळ आहे. ते सर्वजण नियमितपणे भेटतात आणि वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात. एकदा मला तिथे भाषणासाठी बोलवण्यात आलं. माझं भाषण एका हॉटेलच्या कन्व्हेन्शन हॉलमध्ये ठेवायला आलं होतं. मग मी पण त्या हॉटेलात उतरण्याचं ठरवलं. भाषा संपल्यावर मी थेट विमानतळावर जायला निघाल होते. तात्पुरतं मी माझं सामान घेऊन चेकआउट करण्यासाठी हॉटेलच्या स्वागत कक्षापाशी आले. तिथे मी बिलाची चौकशी करण्यात तिथली रिसेप्शनिस्ट म्हणाली, मॅडम, तुम्हाला काही पैसे भरावे लागणार नाहीत. त्या तिकडे उभ्या असलेल्या बाईंनी तुमचे पैसे आधीच भरले आहेत. तुम्हाला ती ओळखते. मी मागे वळून पाहिले तर तिथे चित्रा उभी होती. ती एका गोऱ्या तरुणाबरोबर होती. तिनं सुंदर साडी नेसलेली होती. केस आखूड कापले होते आणि ती फार सुरेख दिसत होती. तिचे डोळे आनंदाने, अभिनंदाने चमकत होते. मला पाहताच ती तोंड भरून हसली. तिनं आधी मला कडकडून मिठी मारली आणि मग माझ्या पाया पडली. मला आतोनात आनंद झाला होता. काय बोलावं हे सुचत नव्हतं. चित्रा, कशी आहेस तू? अगं, किती दिवसात तुला भेटलं नाही. आज तुला या ठिकाणी पाहून मला आश्चर्य वाटलं. आज मी इकडे येणार आहे हे तुला कसं कळलं? अक्का, मी इथे या शहरातच होते. इथे कर्नाटक मंडळात तुमचं भाषण आहे हे मला कळलं. मी पण या मंडळाची सदस्य आहे ना. मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी मुद्दाम आधी कळवलं नाही. आणि तुमचे कुठे कुठे काय काय कार्यक्रम होते याची माहिती मिळवणं मला मुळीच कठीण गेलं नाही. चित्रा, अगं, मला तू खूप काय काय विचारलंयस. तुझं काम कसं चाललंय? भारतात आली होतीस का नाही? आणि
सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला तुझा जीवनसाथी मिस्टर राईट भेटला की नाही अजून? आणि काय ग, माझं हॉटेलचं बिल तू भरलंस? नाही अक्का, इकडे आल्यापासून मी भारतात आलेली नाही. मी आधी भारतात आलेच तर तुम्हाला भेटल्याशिवाय परत जाईन का? अक्का, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. तुम्ही मला माझी जातपात कधीच विचारली नाहीत, पण मी लग्न करून आयुष्यात स्थिर स्थावर व्हावं अशी तुमची इच्छा होती. माझ्यासाठी स्थळ शोधणं किती अवघड आहे याची मला कल्पना आहे, पण आता मला माझा जोडीदार मिळाला आहे. मिस्टर राईट सापडलाय. हा माझा सहकारी जॉन. आम्ही या वर्षाअखेरीस लग्न करतोय. माझ्या लग्नात तुम्ही नक्कीच यायचं हा. आम्हाला आशीर्वाद द्यायचे. चित्राच्या बाबतीत या इतक्या सगळ्या चांगल्या गोष्टी घडलेल्या पाहून मला खूप आनंद झाला, पण तरीही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मिळालंच नव्हतं. मी तिला विचारलं, पण चित्रा, माझ्या हॉटेलचं बिल तू का भरलं? हे काही बरोबर नाही. तेव्हा डोळ्यात कृतज्ञतेचे आसू आणून ती म्हणाली, अक्का, तुम्ही जर मला मदत केली नसती तर आज मी कुठे असते, काय करत असते याची कल्पना सुद्धा करवत नाही. कदाचित भीक मागत असते, नाही तर वेश्याव्यवसाय करत असते, रस्त्यावर राहत असते, कुणाच्या घरी घरकाम करत असते, नाही तर कदाचित मी आत्महत्या सुद्धा केली असती. तुम्ही माझं आयुष्य बदललं, घडवलं. मी तुमची सदोदित ऋणी राहील. नाही ग चित्रा, मी म्हणाले, तुझ्या यशाच्या सोपानावरची मी एक फक्त पायरी आहे, पण आज तू जिथे आहेस तिथे पोचायला तुला अनेक पायऱ्यांची मदत झाली आहे. तुझा सांभाळ करणारा आश्रम, तुला उत्तम शिक्षण देणारी शाळा, तुला अमेरिकेला पाठवणारी कंपनी, पण त्याहून सर्वात महत्वाचं म्हणजे तू स्वतः एक अत्यंत दृढनिश्चयी आणि ध्येयानं झपाटलेली मुलगी आहेस. तुझं आयुष्य तू स्वतःच घडवलंस. एका पायरीनं संपूर्ण यशाचं श्रेय घेणं बरोबर नाही. हे तुमचं मत झालं अक्का, पण माझं मत मात्र तसं नाही. चित्रा, आता तू नवं आयुष्य सुरू करत आहेस. आता तुला माझ्या सारा संसारासाठी पैसे साठवायला हवे. तू माझं हॉटेलचं बिल का भरलंस? चित्रा काहीच बोललेली नाही. तिनं फक्त जॉनला माझ्या पाया पडायला लावलं. मग अचानक तिला मला मिठी मारून ती म्हणाली, कारण तुम्ही मुंबई ते बंगळूर तिकिटाचे पैसे भरले होते म्हणून. धन्यवाद.